इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. माझ्या भावाची हत्या भोंदूबाबा अशोक खरातने केली. नाशिकच्या गवळाणे गावातील शेतकरी विलास जाधव यांचा धक्कादायक आरोप. यावेळी आम्ही पोलिसांना तक्रार देखील केली होती, मात्र भोंदूबाबा खराचे संबंध मोठ्या लोकांशी असल्याने कारवाई झाली नाही. अशोक खरातने हडपलेल्या जमिनीच्या वादावर न्यायालय देणार होतं निर्णय, पण निर्णयाच्या 2 दिवस आधीच भावाचा संशयास्पद अपघाती मृत्यू झाल्याचा दावा 2022 मध्ये विलास जाधव यांच्या भावाने दिली होती पोलिसात तक्रार. भोंदूबाबा अशोक खरात यांनी नाशिकच्या पाथर्डी शिवारात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतो आहे आणि याच दरम्यान पाथर्डी गावामधील जाधव कुटुंबीय यांना त्यांची जमीन नावावर करून घेण्याप्रकरणी अशोक खरात यांनी त्रास दिल्याचा आरोप देखील त्यांच्याकडून करण्यात येतो आहे. त्याच दरम्यान विलास जाधव यांच्या भावाची हत्या अशोक खरातकडून करण्यात आलेली आहे असा त्यांनी आरोप केला आहे. हा अशोक खरात आहे, हा स्वतःला कॅप्टन म्हणून घेतो. आता कॅप्टन कोणाला म्हणतात हेच मला माहिती नाही, परंतु या कॅप्टन खरातचे कारनामे असे आहे का माझ्या बंधूनं एक साठेखत केलेलं होतं एक जमिनीचं 47-2 गवळाणे शिवारात. तर ते साठेखत केल्याच्या नंतर माझ्या बंधूनं खरेदी मारायला उशीर का लागला, तर ते खातेफोड झालेलं नव्हतं जमिनीचं. खातेफोड झाले नाही, त्याच्यामुळे उशीर झाला. या कॅप्टन खरातला ती बाब पळाली, त्यांनी ते सगळ्या जमीन मालकांना उचलून त्यांना धमकावलं असेल असा माझा अंदाज आहे आणि ती खरेदी घेऊन टाकली. खरेदी घेतल्याच्या नंतर त्या जमीन मालकांनी त्यांना प्रश्न केला की आम्ही कैलास जाधव कैलास जाधवला पण जागा दिलेली, तर तो म्हणे कैलास जाधवचं मी मिटून घेतो, तुम्ही त्याची काळजी करू नका. याने कैलास जाधवचं कुठलंच काही मिटवलं नाही, वरून त्याला दम दिला तर तुला काय करायचं करून घे. माझ्या भावाने याच्या पहिले 2022ला ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज दिलेला होता पोलीस स्टेशनला का बा मला याच्यापासून जीविताला धोका आहे, आणि 2022ला 17 डिसेंबर 2022 माझा भावाचा घातपात होतो. म्हणजे याचा अर्थ या कॅप्टन खराचा याच्यामध्ये खूप मोठं हात आहे. याला जास्तीत जास्त सजा झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हीच आमची न्यायदेवतेक विनंती आहे आणि आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला आशा आहे. मात्र भोंदूबाबाचे संबंध अनेक मोठ्या लोकांशी असल्याने त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.